नमस्कार साथियों। नमस्कार। आज की इस गुलाबी ठंड में और आपके अपने पैनल पर मैं आप सबका दोस्त यानी योगेश पालुदे पाटिल सिल्लोड छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र से बिलोंग करते हुए आपका आपके ही मंच पर जो मंच आर्थिक आजादी के लिए, आर्थिक उन्नति के लिए और साथ ही साथ सबको साथ लेकर विश्वसनीय का ध्यान धरने का आग्रह जहां पर होता है, ऐसे आपके मंच पर आप सभी साथियों का मैं सबसे पहले वंदन अभिनंदन करता हूं और धन्यवाद देता हूं। साथियों, आज का सेशन एक अलग तरीके से होने जा रहा है, इसलिए आप सभी को रिक्वेस्ट है कि अगर आपके कोई साथी अभी तक इस मंच पर नहीं पहुंचे हैं, कृपया उन्हें कॉल करें, मैसेज करें, मिस कॉल करें, ताकि आज के इस सेशन का वो भी आनंद ले सके और नॉलेज ले सके। नॉलेज, जी हाँ, कितना जरूरी है हम सब जानते हैं, क्योंकि लर्निंग है तो ही अर्निंग है। और हम सब जानते हैं कि अगर सीखा जाए तो हवाई जहाज भी उड़ाया जा सकता है ना। और बिना सीखे साइकिल भी नहीं चला सकते। अगर ऐसा है तो सीखना, ज्ञान लेना सबसे महत्वपूर्ण है। और यह जो ज्ञान का भंडार आज सिर्फ एक दो नहीं, बल्कि जो जो साथी आज अपना मत व्यक्त करना चाहे उन सभी को मौका मिलेगा। क्योंकि हम सब जानते हैं कि आज हमारे प्यारे मुखिया जी यानी प्रशांत जी साधो सर, है ना, हमारे कारभारी जी है। और उनका नेतृत्व, उनका मार्गदर्शन, उनका स्वभाव, उनकी शालीनता और सबको जोड़े रखने की उनकी कला हम भली भांति जानते हैं, समझते हैं और अच्छी तरह से उसका अनुभव भी करते हैं। ऐसे शानदार व्यक्तित्व का आज जन्मदिन है। जी हाँ प्यारे साथियों, बहुत बड़ी खुशी की बात है। तो आप सभी को आज मौका मिलने वाला है। आपने उनको पर्सनली बधाई तो दी ही होगी, मैसेज किया होगा, ग्रुप पर भी डाला होगा, लेकिन आज इस मंच पर आपको उनको डायरेक्टली बधाई देने का मौका मिल रहा है। और यह ऑन रिकॉर्ड हो रहा है। जी हाँ, एक उनको बधाई देने का मतलब ऐसा समझ लीजिए कि आज की शाम आदरणीय प्रशांत सर के नाम ऐसा ही कुछ हम करने जा रहे हैं। उनको बधाई भी देंगे और विश्व लक्ष्मी के विश्व रूप को धीरे 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 समझने की कोशिश करेंगे। प्यारे साथियों, नॉलेज की बात चल रही थी और हम सबको पता है कि आज आज का दिन बड़ा शुभ है। आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे तो शोनि मज द्यावे पसाय दान है। वसुधैव कुटुंबकम और विश्व विश्व संकल्पना जिन्होंने सबसे पहले या जिनके साहित्य से हम सबको पता चली, ऐसे ज्ञानेश्वर माउली, ज्ञानेश्वर माउली, इनका आज संजीवन समाधि सोहरा है। बहुत बड़ी खुशी की और परवनी की दिन है। और साथ ही नॉलेज की बात हो और वहां क्रांति सूर्य ज्योतिराव जी फुले, इनका उल्लेख ना हो ऐसा कैसे हो सकता है। क्योंकि उनका एक कोट बड़ा ही शानदार है मराठी में, विद्ये विना मती गेली, है ना। विद्ये विना मती गेली, मती विना नीति गेली। देखो, एक से एक जुड़ी बातें हैं।
और क्या बेहतरीन मैसेज संदेश इस लाइन में जुड़ा है। विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, आणि गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, आणि इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले। कितनी बड़ी बेहतरीन बात आदरणीय और सम्माननीय क्रांति सूर्य ज्योतिराव जी फुले, इनका आज स्मृति दिन है। अपने इस मंच की ओर से हम उन्हें आदरांजलि समर्पित करते हैं। क्या बात कही है। सब कुछ एक नॉलेज पर भरा हुआ है। वो नॉलेज अगर ना हो ना, तो साथियों, मति नीति गति वित्त यानी पैसा सब कुछ जाता है। तो इन तीनों विभूतियों को लेकर आज हम इस मंच को साझा करेंगे। प्यारे साथियों, मैं आप सबसे एक रिक्वेस्ट करता हूं कि मैं बात करते करते आप सभी को मौका भी देता चलूंगा। इसलिए जिनको आदरणीय सर को बधाई देनी है या अपना खुद का शेयरिंग करना है, वे अपना एड्रेस कर सकते हैं, क्योंकि प्रशांत सर के हम सभी चाहने वाले हैं। और मैं खुद एक बात आप सबको कहता हूं कि मैं इस मंच पर अगर बात करना सीखा हूं ना, तो वो आदरणीय प्रशांत सर की वजह से ही। मैं आपके सामने और एक बात बताऊं, ये जो मौका उन्होंने दिया है, उस मौके के अंतर्गत मुझे अनेक मौके मिले थे। इसलिए मैं बार बार कहता हूं कि साथियों, खुलकर सामने आइए। पता नहीं, आप यह एक्सपीरियंस कीजिए, आप यहाँ पर सीखिए, और उस आपकी सीख को न जाने दुनिया का कोई मंच आपके प्यार में पड़ जाए और आपको स्पॉन्सर करे। कमाई के जरिए खुलते हैं। हमें बोलना है, हमें ज्ञान लेना है, तभी तो फुले सर यानी फुले जी, ज्योतिराव जी फुले, नैनोबा मावली, इन सब को सही मायने में हमारी आदरांजलि होगी। और सही मायने में अगर शुभेच्छा होगी आदरणीय प्रशांत सर को, तो वो वही होगी। इसलिए सबसे पहला एड्रेस हुआ था राजोरेश्वर गणपति से धनराज जी परदेशी सर। वेलकम है, आपको होस्ट है, आप अपनी बात रख सकते हैं। प्लीज वेलकम धनराज जी परदेशी सर। धन्यवाद सर जी, मुझे बोलने का एक मौका दिया है। मैं ट्रैवलिंग में हूँ, जालना से राजूर आ रहा हूँ। और फर्स्ट में ऐसी मैंने क्यों हैंडल किया ये बताता हूँ आपको। कि तो प्रथम गणेश पासी शुरुआत है और गणेश जी शुभेच्छा मिले। जैसे कि उनको मैं बोलूंगा प्रशांत जी सातों को मेरे तरफ से और राजूर गणेश गणपति की टीम की ओर से उनको जन्मदिन की ढेर सारी शुभेच्छा। और जो प्रशांत सातो सर है, मैं देख रहा हूँ 2021 से ये इंसान को मैं देख रहा हूँ, समझ रहा हूँ। बहुत ही बढ़िया इंसान है, बहुत ही बढ़िया नॉलेज है। उनका जो नाम के हिसाब से वो शांत है, प्रो दास जी शांत बोलेंगे। वो शांति से काम ले रहे हैं और बहुत बढ़िया काम ले रहे हैं। इसलिए मैं उनको फिर एक बार बोलूंगा कि भाई आपको आपके जन्मदिन के कारण आपको हैप्पी बर्थडे। ओके, मैं इंग्लिश ज्यादा नहीं बोलता हूँ, आता नहीं है मुझे। ओके, जन्मदिन के ढेर सारी शुभेच्छा आपको। ओके प्रशांत जी, मैं इतना ही बोल के मैं मेरा फोन और मेरा मोबाइल। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। दिल की बात दिल तक पहुंच चुकी है धनराज जी। और आपके जरिए बप्पा का आशीर्वाद मंच को, और जिनका मंच है, मंच के मुखिया है हमारे प्रशांत सर, इन तक आपकी बधाई और शुभकामनाएं पहुंच चुकी है। धन्यवाद है आपका। प्यारे साथियों, विश्वलक्ष्मी.io एक मिशन पर काम कर रहा है। और वो मिशन है कि एक बार, चाहे गलती से हो, अंडरलाइन दिस लाइन, एक बार चाहे गलती से क्यों ना हो, अगर कोई शख्स विश्वलक्ष्मी.io में खुद को एंटर कर ले, तो साथियों, वो यहाँ पर कमा कर ही जाने वाला है। ऐसा बेहतरीन कॉन्सेप्ट, बेहतरीन प्रोग्राम हम सबके सामने है।
इसके साथ हम सब एक बात भली भांति जानते हैं। कौन सी? कि सिंगल मैट्रिक्स प्रोग्राम है। 3927 का छोटा सा मैट्रिक्स है। छोटा सा इसलिए कह रहा हूं क्योंकि यहां पर कोई रिसाइकल होता नहीं है। यहां पर एक बार अगर हम हमारे 15 डायरेक्ट कर दें, अब देखिए, हम सबको पता है कि चंद 2-3 दिनों में हम अपने पुराने फ्लो में आ जाएंगे। और परसों से तो हम फील्ड पर ही निकलने वाले हैं। मेरी बात हो चुकी है आदरणीय काजड़े सर से, उसके बाद ददगाल सर से बात हो चुकी है। मिशन मोड पर हम सब निकल चुके हैं। अपना पुराना फ्लो वापस आ जाएगा। अब हम सब पुराने फ्लो में यह जानते हैं कि यह बेहतरीन प्रोजेक्ट, यह बेहतरीन कॉन्सेप्ट क्या है। हम सबने देखा है कि हाँ, रजिस्ट्रेशन के बाद जो बाकी के सारे स्लॉट है 100 से लेकर 2.5 लाख तक, वो सारे के सारे ग्लोबली मैट्रिक्स में काम करते हैं। और मैं प्राउड फील करता हूं कि आज की तारीख में मार्केट में सिर्फ और सिर्फ एक ही प्रोजेक्ट और कॉन्सेप्ट है विश्वलक्ष्मी के रूप में, जो कि उस तरीके से काम करता है। कोई भी ग्लोबली फिलअप होने वाला मैट्रिक्स आज की तारीख में मार्केट में नहीं है ना? तो प्यारे साथियों, हम सब जानते हैं बेहतरीन मैट्रिक्स। गलती से भी यहाँ पर कोई इंटर करे और उससे काम ना हो तो भी उसके सर्कल फिलअप होंगे। सर्कल फिलअप होगा तो इनकम बनेगा, इनकम बनेगा तो मिलेगा, कटेगा और बटेगा भी। इसलिए एक बात हम सबको भली बात जाननी है, एक है तो सेफ है। हमें एक होना है। सबका साथ, सबका विकास तभी साध्य होगा जब सब प्रयास करेंगे, है ना? तो यह प्रयास करने की जो धारणा है हम सबको साथ लेकर चलती है। और विश्वास दिलाता है यह प्रोजेक्ट कि यहाँ हमारा भवितव्य और भविष्य का निर्माण होगा, वो भी विश्वासार्ह भविष्य का निर्माण होगा। हाँ, बस 2-3 दिन की दूरी है। UCY हमारी नजरों के सामने है। अब 1 तारीख के बाद हम उस पर भी चर्चा करेंगे कि समय थोड़ा कम रह गया है तो और क्या क्या कर सकते हैं। तो आज हमें भूलना नहीं है। आज ज्योतिराव जी फुले इनका स्मृति दिन, नैनोबा मावली इनका संजीवन समाधि सोड़ा, और हमारे मुखिया जी इनका बर्थडे। इन तीनों बातों को धीरे धीरे, और विश्व लक्ष्मी, इनको साथ लेकर शुभकामनाएं देते हुए हम थोड़ा आगे 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 बढ़ेंगे। इसके बाद जो हैंड्रेस मुझे दिखाई दे रहा है, आत्मलिंग जी काजड़े सर हमारे निष्ठावान साथी है, हम सब उनको जानते हैं। आइए और दिल खोल के आज आप अपनी शेयरिंग कर सकते हैं, आत्मलिंग जी काजड़े सर। काजड़े सर, धन्यवाद। धन्यवाद वेलकम। धन्यवाद सर। पहले तो मैं हमारे मुखिया आदरणीय प्रशांत सातो सर, इनको जन्मदिन की ढेर शुभकामनाएं मेरे और मेरे परिवार की तरफ से। सर, आप हमेशा स्वस्थ रहिए, मस्त रहिए, आपका हेल्थ और वेल्थ बढ़ता रहे, अच्छा रहे, और आपका प्यार हम विश्व लक्ष्मी फाउंडेशन के हर एक व्यक्ति पर ऐसा ही बरसाए, और हमें रोज आपका नॉलेज मिलता रहे। तो सर को बहुत बहुत शुभकामनाएं। आदरणीय पालोदे सर ने अपने शब्दों में तीनों गुरुमूर्तियों को एक साथ सबका आपने नाम लिया। मैं अभी महात्मा ज्योतिबा फुले का ही 4 लाइनें बोलने वाला था। सच्ची में सर, आप वॉइस म्यूजिशियन के साथ साथ नॉलेज पर्सन भी है कि आज क्या है और किससे किस विषय पे बात करनी है, आप किसे बेहतर कोई नहीं जानता। तो आपने जो 4 लाइनें कही है कि इतना सारा जो कुछ हुआ सब अविद्येमुळे झालं, तो स्कूल में पढ़ाई जाती वही विद्या नहीं है। तो हम जिस कंसेप्ट में है, जिस बिजनेस में है, जहाँ काम करते हैं, वहाँ जो नॉलेज है उसको विद्या बोल सकते हैं। तो अभी हम तो कुछ स्टूडेंट नहीं है,
इसलिए विद्या का हमें आज अभी संबंध नहीं है, लेकिन हमारी जो विद्या है, विश्व लक्ष्मी का जो नॉलेज है, वो हमें लेना चाहिए। ये ज्योतिबा फुले ने कितने साल पहले कहा था, 100 साल हो गए शायद उनको, और उस वक्त उन्होंने कहा था, और आज हमें वो बहुत लागू होता है सब विश्व लक्ष्मी फाउंडेशन के लिए, सब दुनिया के हर पर्सन के लिए कहा तो भी कोई बात नहीं, गलत बात नहीं। क्योंकि अभी हम नॉलेज लेना जरूरी है। हम नॉलेज नहीं लेंगे तो हमारी दशा उस वक्त जो हुई थी वो आज भी हमें हो सकती है, हमारी हो सकती है, क्योंकि हमें इसमें नॉलेज लेना बहुत जरूरी है। तो आदरणीय ज्ञान के सागर, ज्ञान के भंडार हमारे संत ज्ञानेश्वर माउली, उनको भी मैं नमन वंदन प्रणाम करता हूँ, महात्मा फुले जी को करता हूँ, और हमारे मुखिया प्रशंसा तो सर, उनको ढेर सारी शुभकामनाएं भी, और उनको नमन वंदन प्रणाम भी। तो मुखिया जी, आप मुझे जिम्मेदारी देते हैं और मैं वो निभाने की कोशिश करता हूँ, इसीलिए तो अभी मंच पे हूँ। कभी प्लान प्लान लेने को, कभी होस्टिंग करने को, कभी बाइंड अप करने को मुझे मौका मिलता है आपकी वजह से। तो ऐसा ही मौका हमारे टीम में से सबको मिले। और एक थोड़ा पीछे लेके जाता हूँ मैं आप सबको। पिछले कम्युनिटी में 200-300 लोग रहते थे, ज्यादा नहीं, फिर भी हमें बोलने का मौका नहीं मिलता था। लेकिन आज 15-20 लोग हैं, हमें बोलने की डेयरिंग करनी चाहिए, बोलने का मौका मिलता है, हम आगे आना चाहिए, हमने बात रखनी चाहिए। क्योंकि न जाने 2-3 महीने के बाद या 200-300 लोग होंगे तो हमें मौका, इच्छा होने के बावजूद भी मौका नहीं मिलने वाला, क्योंकि टाइम की पाबंदी रहती है, और सबको मौका देखते देंगे तो मीटिंग 1.5 घंटा चलेंगी, तो ऐसा नहीं कभी होगा। इसलिए अभी वक्त है, वक्त है, हैंड रेस करते जाओ, बात रखते जाओ। क्योंकि आने वाले कुछ महीने में 2025 ये साल जो भी इस कंसेप्ट में है रहेगा, उसके इसके लिए उसके लिए सबको एक बेहतरीन साल बनने जा रहा है। क्योंकि क्रिप्टो करेंसी बढ़ रही है, विश्व कम्युनिटी, विश्व लक्ष्मी की कम्युनिटी बढ़ेगी, सब बढ़ते ही जाने वाला है। हमारा इनकम बढ़ेगा, महंगाई बढ़ेगी, सब बढ़ते ही जाने वाला है। तो इसका फायदा हमें लेना है, और कैसा लेना है वो यूसीए के माध्यम से हमें पता चलेगा। तो सबको बात रखनी है, सबको मौका मिलना चाहिए। इसलिए मैं आज मेरे वाणी को यही विराम देता हूँ, और फिर एक बार तीनों गुरु मूर्तियों को नमन वंदन प्रणाम करता हूँ, और हमारे मुखिया, इनको ढेर सारी खुशी मिले, सब पैनल की तरफ से, मेरी तरफ से और मेरे परिवार की तरफ से उनको सालगिरह की शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद सर, और टी यू। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। बेहतरीन मैसेज। साथियों, आज का दिन ही विशेष है ना? एक विभूति जिन्होंने कहा, दुरितांचे तिमिरे जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात। देखिए, विश्व लक्ष्मी का मंच है, और जिनका संजीवन समाधि सोहला आज संपन्न हो रहा है, उनकी इन्हीं लाइन में दो बातें हैं। देखिए, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो। नाम है हमारा विश्व लक्ष्मी। विश्व की बात और विश्व स्नेह का ध्यान धरने की जो बात उन्होंने कही है, और उसके बाद जो जे वांछील तो तेला हो, मतलब सबके, सभी के दिल की ख्वाहिश पूरी हो, सभी के सपने पूरे हो। क्या बात है, बेहतरीन बात। और यह अगर पूरा करना है तो दूसरे समाज सुधारक क्रांति सूर्य ज्योतिबा फुले जी, विद्या बिना, विद्या कितनी जरूरी है। विद्या मतलब नॉलेज, ज्ञान, और वही तो हमें प्राप्त करना है, और वो घड़ी 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 प्राप्त हो। इसलिए बार बार यह जूम सेशन का आयोजन होता है, कॉर्नर मीटिंग का आयोजन होता है, सेमिनार का आयोजन होता है, गेट टुगेदर का आयोजन होता है। कॉन्टेस्ट के बहाने से ही यूसीवाई जैसे फंक्शन में जाने का भी मौका मिलता है। और यह सारे मौके विश्वसनीय को पकड़ के ही अगर साथ और सामने जाएंगे, और वो लेकर चलने की जिम्मेदारी जिनके कंधे पर है, आज है उनका जन्मदिन, प्रशांत जी सातव सर, है ना? तो साथियों, उनको बधाई देने के लिए, और
विश्व लक्ष्मी को साथ में लेकर और उसके बारे में बात करने के लिए मात्र 20 मिनट का वक्त हमारे पास शेष है। आप चाहे तो 1 मिनट में आपकी बात रख सकते हैं, शुभकामनाएं दे सकते हैं। नहीं तो मैं खुद इनवाइट करूंगा। आप इंटरनेट की पहुंच में हैं तो आ सकते हैं। सर मंच विश्व लक्ष्मी का है और आज इस मंच पर तीन तीन महालक्ष्मियां मौजूद है। ग्रेट लीडर वंदना जी बरबड़े मैम हैं, कविता जी मोरे मैम हैं, और जिनका हैंड्रेस हुआ था सुप्रिया जी राजे भोसले मैम हैं। हमारे संकल्पक आदरणीय श्रीमान रवि जी सातव सर है। ग्रेट लीडर संत नगरी सेगांव से विजय जी दत्तगाड़ है। सर जी आप सभी हैंड्रेस कर सकते हैं। सुप्रिया राजे भोसले मैडम आपका हैंड्रेस हुआ था, अगर आपको अपनी बात कहनी है तो आप कह सकती है, आपको होस्ट हो। पालोदे सर, हाँ एक हाँ, मिनिट. वेलकम वेलकम, बोलिए बोलिए सर बोलिए। मला एक विनंती करायची तुम्हाला. आजचं जे सेशन आहे इथून पुढचं मराठीतच राहू द्या, कारण ठीक है ठीक है ठीक। हा तेवढं माझी विनंती आहे का? 2 in 1 चलेगा, कोई बात नहीं। हॅलो. हाँ वेलकम सुप्रिया मैडम जी, बोलिए। बोला बोला बोला। अं, सर्व टीमला माझ्याकडून नमस्कार. आज आजचा दिवस खूपच छान आहे. आता सरांनी सांगितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमत्ते पसाय दानहे. म्हणजे विश्वाचा विचार करून, जसा विश्वाचा विचार करून ज्ञानेश्वरांनी ओवी लिहिलेली आहे. आणि विश्वाचं कल्याण होण्यासाठी त्याची इच्छा, जी जी मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी. तसेच आपले आजचे बर्थडे ज्यांचा आहे, असे आपले प्रशांत सातव सर यांना आपण ती उपमा देऊ शकतो. कारण टीम साठी तरी कमी, आपल्या विश्वलक्ष्मी टीम साठी सतत चांगला विचार करणारे आणि सर्वांना समोर आणणारे प्रशांत सातव सर हे आमच्यासाठी आज ज्ञानेश्वरासारखेच आहेत. आणि जसं फुलं ओवताना दोरा जसा काम करतो, तसं दोऱ्याचं काम प्रशांत सातव सर करतात. आणि त्यांच्यामुळेच आज मी जे बोलते ते त्यांच्यामुळेच बोलते. आणि खरोखरच त्यांनी प्रत्येकाला बोलण्याचा आग्रह केला आणि प्रत्येकाला कॉल करून बोलायला लावतात. त्यामुळे त्यांच्यामुळेच आज आम्ही बोलू शकतो. तर खूप खूप धन्यवाद सर. आणि खूप विचार करतात प्रत्येकाचा. आणि प्रत्येक वेळी ते इतकं शांत, संयमी, अगदी खूपच शांत आणि चंद्रासारखी शीतल आहेत. आणि त्यांना कोटी कोटी शुभेच्छा आणि कोटी कोटी प्रणाम. आणि असंच त्यांच्या आयुष्यात सतत आनंद येऊ आणि ते सतत उंच भरारी घेत राहू, ही माझी मनोकामना आहे. आणि विश्वलक्ष्मीसाठी जे आपण पाहिलेलं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण हो. आणि त्याचा मी आपले म्हणजे माझ्यासाठी तर मी तुम्हाला पूर्णतः पूर्णतः मी तुम्हाला धन्यवाद देते. कारण तुम्ही आहात म्हणून, म्हणजे तुम्ही असं लोकांना बांधून ठेवलंय की त्यामुळेच आपण सगळे विश्वलक्ष्मीचे फॅन झालोत असं म्हणायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद बरोबर. सर आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, मला बोलायला वेळ दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय मोजक्या शब्दात आणि योग्य असं मार्गदर्शन आणि मेसेज आपला या मंचाला मिळालेला आहे आणि शुभेच्छा प्रशांत सरांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. मंचावर उपस्थितांपैकी कविताजी मोरे मॅडम, वंदनाजी बरबडे मॅडम, विजयजी दत्तगाळ सर, लक्ष्मणजी कांबळे सर, एवढेच नाही तर अजूनही कुणी हँडल्स करू शकतं, अन्यथा मी पुढे पुढे चालेल. आप हाँ, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। चलो सबसे पहले चलते हैं संत नगरी शेगांव की ओर। द ग्रेट लीडर विजय जी ददगाल सर, प्लीज वेलकम। धन्यवाद 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 सर। आदरणीय संकल्पक और आज के इस जूम मीटिंग के होस्ट आदरणीय श्री योगेश जी पालोदे सर, आपने मुझे इस जूम मीटिंग में आज बोलने का मौका दिया, बहुत बहुत धन्यवाद। साथियों, मैं विजय दत्तगाड़ संत नगरी सेगांव से बात कर रहा हूं और
मैं आज श्री गजानन महाराज जी के चरणों में, आज जिनका जन्मदिन है, ऐसे हमारे आदरणीय मुखिया जी श्री प्रशांत जी सातव सर, इनके लिए बहुत बहुत प्रार्थना करता हूं कि आपकी और आपके परिवार की जिंदगी में सतत उन्नति होते रहो। आदरणीय प्रशांत सातव सर, अगर मैं देखता हूं, जब आपके साथ में पिछले 3 सालों से कंटिन्यू मैं आपके साथ में ही चलते रहा हूं और बढ़ रहा हूं। जब मैंने आपके स्वभाव के बारे में देखा तो आप एक साहसी और जिज्ञासु व्यक्तिमत्व है। आप अत्यंत महत्वाकांक्षी हो। जब आपने आपका डीपी एक 4 व्हीलर बना के रखा हुआ है, मतलब आप एक पूरा आशावादी व्यक्तिमत्व हो कि आपको कुछ तो भी अचीवमेंट करना है इसी विश्व लक्ष्मी प्रोजेक्ट से। और जब मैं आपके साथ में बार बार रहा हूं तो मैंने देखा है कि आप सौंदर्य प्रेमी हो। आप में सबसे ज्यादा प्रभावित करने वाला आपका आत्मविश्वास है। इसी की वजह से आप बहुत ही सहज ही महफिलों में छा जाते हो। आपकी मानसिक शक्ति बहुत ही प्रबल है और आपको समझ पाना बहुत बेहद मुश्किल है। आदरणीय प्रशांत सातव सर, आज का आपका जन्मदिन के लिए मैं और मेरी ददगाड़ परिवार की तरफ से आपको हार्दिक शुभकामनाएं, बधाई और मेरी उम्र का ख्याल रखते हुए मैं आपको शुभ आशीष भी प्रदान कर रहा हूं। और आदरणीय योगेश जी पालोदे सर, आपने मुझे मेरी बात रखने के लिए जो मौका दिया, बहुत बहुत धन्यवाद सर। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सर, बेहतरीन मैसेज। और इतना ही कहूंगा कि प्रशांत सर के साथ साथ हम सब पर भी आपका आशीष बना रहे। साथियों, अ, लक्ष्मण जी कांबळे सर, राजुरेश्वर से। सर, आप अपना मैसेज 2 मिनट में रख सकते हैं। हेलो। हेलो। हेलो सर जी। हाँ सर जी, बोलिए बोलिए। सर जी, आवाज आ रही है क्या मेरी? यस सर, यस। ओके, थँक्यू 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 सर जी। मला एवढ्या मोठ्या पॅनलवर आज बोलण्याची संधी आदरणीय पालुदे सरना दिली आणि बऱ्याच जणांचं मी आज सांगायचं, आपलं जे आता जे मीटिंगचं जे वाइंडअप असेल, हे चर्चा सत्र सर्वांच्या वाणीतून आज मी ऐकलेलं आहे। आणि सर्वप्रथम आपले सर्वांचे मुखियाजी, सर्वांचे परिचित असलेले आपले सर्वांचे लाडके आदरणीय प्रशांतजी सातव सर यांचा आज वाढदिवस, आणि या वाढदिवसानिमित्त आपण हे चर्चासत्र आज ठेवलेलं आहे। जवळपास 2 तासापूर्वी पालो सरांचं माझं बोलणं झालं होतं की आज त्यांनी टाकलं होतं पालो सरांना, परंतु मी राजूरमध्ये नसल्या कारणाने मी ते बघितलं नाही। आणि त्यांनी मला स्वतः प्रत्यक्ष फोन करून सांगितलं की सरांचा आज वाढदिवस आहे
आणि आपल्या परीने कशा शुभेच्छा त्याला देता येईल, शुभेच्छाचा वर्षाव आपल्या परीने कसा करता येईल, हे आपण सर्वांनी करायचं म्हणलं गोड. अभिनंदन सरजी. आज उदंड आयुष्य तर तुम्हाला लाभणार आहेच, हे सर्वांच्या वाणीतून आज आपल्याला कळालं आहे. परंतु या राजूरकरांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं तर आपण देणारच आहोत, पण राजूरकरांच्या वतीनं आदरणीय मुखियाजी प्रशांत सातव सर यांना उदंड आयुष्य लाभो, तेवढीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो. आणि जास्तीत जास्त विश्वलक्ष्मी $1,000,000 ही जे बारिश यांच्यावर कशी होणार, आणि असंच या देखील पुढं चालत राहो म्हणून पुनश्च एकदा या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो. धन्यवाद 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 सर. धन्यवाद 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 कांबळे सर. खूप छान मेसेज आणि शुभेच्छा. बघा, आपले स्वागत मूर्ती, सत्कार मूर्ती आजचे प्रशांत सर. खूप लोकांचं आपल्यावर मनापासून प्रेम आहे आणि ही त्याचीच पावती आहे जे वर्षभर तुम्ही आम्हा सर्वांना बांधून ठेवलेले आहे. यानंतर वन अँड ओनली डिसिजन मेकर वंदनाजी बरबडे मॅडम जी, आपला हँड्रेस होता. आपण येऊन आपल्या भावना, आपले मनोगत कोणत्याही भाषेत व्यक्त करू शकता. वंदनाजी बरबडे मॅडम. धन्यवाद 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 सर. सर्वांना नमस्कार करते. खूप छान आजचा दिवस, आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे खरंच आज ज्ञानेश्वर माऊली यांचा समाधी सोहळा, आणि गेल्या 8 दिवसापासून आम्ही तो आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवतो इथे. कारण की एकदम हायवे रोडला घर आहे. रोज दिंड्या माऊलींच्या दरबारामध्ये जातात. पालखी सोहळा आम्ही रोज इथे बघतो आणि खरंच खूप अप्रतिम तो सोहळा असतो आणि खूप छान शुभ दिवस आहे. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ज्योतिबा फुले यांची सुद्धा आज जयंती आहे. तर ते सुद्धा विद्येचे माहेरघर, म्हणजे आपल्याला ज्ञान ज्यांनी दिलं खरंच. आणि स्त्रियांसाठी तर खरंच जो हक्क स्त्रियांना मिळाला शिक्षणाचा, तर बस त्यांच्यामुळे, सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज ज्या स्त्रिया आम्ही मंचावरती बोलू शकतो किंवा आम्ही आमचं मनोगत व्यक्त करू शकतो. आम्हाला जे शिक्षण मिळालं, बस आज त्यांच्याचमुळे स्त्री आज बोलू शकते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतेच, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि खूप सुंदर आज दिवस आहे ना, शुभदिनी आमच्या ग्रेट लीडर काय म्हणायचं, प्रशांतजी सातव सर, कारभारी, कर्तव्यदक्ष कारभारी, त्यांनी ते दाखवून दिलेले, त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. तर अशा आज आमच्या लाडक्या सरांचा खरंच बर्थडे आहे, तर त्यांना आम्ही खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या पूर्ण बरबडे परिवाराकडनं पण त्यांना शुभेच्छा, व आपल्या विश्वलक्ष्मी परिवाराकडनं पण सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानीच्या कृपेने असंच त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आपले निश्चितच विश्वलक्ष्मीमध्ये खूप छान प्रकारे इन्कम डॉलरचं BNBच्या रूपामध्ये त्यांच्या घरी येऊ, हीच प्रार्थना करेल सर. आणि खूप छान ह्या मंचावरती आजपर्यंत तुम्ही आम्हाला बोलण्याची जी संधी दिली त्यासाठी तुमचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. आणि सर्वांचेही मनापासून आभार. खूप छान सर्वांनी मार्गदर्शन, सरांना शुभेच्छा दिल्या आणि सर म्हणतात त्याप्रमाणेच खरंच सोपं नसतं मित्रांनो. खरंच एवढं कंटिन्युअसली हे सांभाळून ठेवणे, आणि खरंच कितीही प्रॉब्लेम आले, काही जरी आलं, तर सरांचा जो स्वभाव आहे, सर्व गोष्टीत एकदम अगदी शांततेने हँडल करतात. की आज त्यांच्यावरती जबाबदारी आहे. खरंच टेन्शन येतं. आपल्याला जर ती जबाबदारी स्वतः घ्यायची म्हटलं, तर आपण खरंच नाही पेलू शकत ती जबाबदारी. कारण की सोपं नसतं. रोज ते कंटिन्युअसली त्या टायमाला प्लॅन कोणाला द्यायचा, हे रोजचं त्यांचं असतं सरांचं. आणि आपल्याला पण म्हणजे प्रॉब्लेम असतात. आपल्याला आठवड्यातून 1 किंवा 2च वेळेस चान्स असतो प्लॅन घेण्याचा. त्याच्यातही आपण आपले प्रॉब्लेम त्यांना सांगतो. तर त्यावेळेस त्यांना किती ॲडजस्ट करावं लागतं, की आता यांचाही प्रॉब्लेम आहे, मला पुढच्या व्यक्तीला सांगावं लागेल. म्हणजे जी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे, खरंच ती एकदम म्हणजे खूप व्यवस्थितरित्या पार पाडतात. तर खरंच सरांचं म्हणजे करावं तेवढं कौतुक खरंच कमीच आहे. तर बस एवढंच सांगेल, की आपण सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सगळ्यांनी एक संकल्प करूया, की सरांनी ती जबाबदारी तर घेतलेली आहेच, रोज होस्टिंग करण्याची किंवा जे कारभारी पद त्यांना मिळालेलं आहे. आपण न सांगता स्वतःहून जर सरांना खरंच कॉल केला, की "सर येस, मला प्लॅन घ्यायचा आहे विश्वलक्ष्मीचा. खूप छान कन्सेप्टमध्ये आपण वर्क करतो आणि मलाही शिकायचंय." जसं आत्मिलिंग काजळे सरांनी सांगितलं, की खरंच आता संख्या खूप कमी आहे मित्रांनो. आपल्याला आत्ताच तो
आताच आपल्याला ती संधी आहे, आपल्याकडे ती वेळ आहे, की आपण सरांना स्वतःहून कॉल करून सांगू शकतो, की सर मला प्लॅन प्रेझेंटेशन करायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण सरांना हेच गिफ्ट देऊया, की आपण सरांचा कॉल येण्या अगोदरच त्यांना सांगायचं, की सर आज मी प्लॅन घेतो. बघा त्यांना किती आनंद मिळेल आणि खूप छान गिफ्ट असेल त्यांच्यासाठी हे. तर चला सर, थँक्यू सो मच. एवढ्या मोठ्या मंचावरती आपण मला मला आपण बोलण्याची संधी दिली, त्यासाठी तुमचे सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करते. आणि ज्यांनी ही कन्सेप्ट, ज्यांच्या म्हणजे मोठ्या विचारामुळे जर हे सगळं शक्य झाले असेल, असे आपले आदरणीय गुरु रवीजी सातव सर यांचे सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करेल. आणि प्रशांतजी सातव सर यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ते आई तुळजाभवानी आपले सर्व स्वप्न साकार करो हीच प्रार्थना करेल. थँक्यू सो मच सर. ओव्हर टू यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मनापासून आपल्या शुभेच्छा या मंचाला आणि प्रशांत सरांना मिळाल्या आणि त्या पोहोचल्या असं ग्राह्य धरतो आणि पुन्हा मंचातर्फे आपल्याला धन्यवाद देतो. मित्र हो, बोललं पाहिजे. बोलणं करण्यासाठी हा मंच, बोलणं करण्यासाठी ज्यांना जिम्मेदारी ते आपले कर्तव्यदक्ष कारभारी. आणि तुम्हाला एक सांगावं असं वाटतं मित्र हो, मंचावर असे काही व्यक्ती आता उपलब्ध आहेत की ज्यांच्या हाती जर माईक दिला तर तास 2 तास त्या आपल्या ओघवत्या वाणीने बोलत राहतील. परंतु दुःखद घटनेमुळं आदरणीय लाटकर सरांना मी इन्व्हाइट करू शकणार नाही. म्हणून आपल्याला संधी आहे. त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून प्रशांत सरांना मी सांगू इच्छितो की प्रशांत सर, आपला येणारा वाढदिवस म्हणजे तुमचा येणारा वाढदिवस, त्या दिवशी तो आम्ही अशा पद्धतीने साजरे करू की मंचावर उपस्थित प्रत्येकाची विरासत तयार झालेली राहील. विरासत तयार होणं म्हणजे काय? विश्वलक्ष्मीला सोडून आपल्याला चालणार नाही. विरासत म्हणजे काय? फर्स्ट स्टेज तर आपण सगळ्यांची आहेच. सेकंड स्टेज पूर्ण होणे म्हणजे आपली विरासत पूर्ण होणे. कॅल्क्युलेशन विथ प्रूफ. सेकंड स्टेज प्रत्येकाची झाली म्हणजे 1 करोडचं काम झालं. आणि त्याच्याही पुढे आपण तुमच्या येणाऱ्या वाढदिवसापर्यंत जाणार आहोत आणि त्यावेळेस आम्ही तुमचं ग्रँड वेलकम करू. यानंतर मंचावरील तिसऱ्या महालक्ष्मी, विश्वलक्ष्मीच्या मंचावरील तिसऱ्या महालक्ष्मी कविताजी मोरे मॅडम, आपण कोहोस्ट आहात. आपण आपलं मनोगत व्यक्त करू शकता. थँक्यू 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 सो मच सर. आपण मला आज आपल्या पॅनलवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. तर आज आपले सगळ्यांचेच लाडके कर्तव्यदक्ष कारभारी जे शांत स्वभावाचे आहेत आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे असे आपले आदरणीय श्रीमान प्रशांतजी सातव सर यांचा आज वाढदिवस आहे. तर सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि त्यांच्या सगळ्या इच्छा विश्वलक्ष्मी माता जास्तीत जास्त डॉलरच्या माध्यमातून पूर्ण करोत हीच विश्वलक्ष्मी माता चरणी प्रार्थना करते. आणि आज बऱ्याच दिवसांनी मी पॅनलवर बोलते आणि सुरुवातीला सरांनी सुद्धा इन्व्हाइट केले, बट मला यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी. आणि आपले त्रिमूर्ती म्हणजेच श्रीमान रवीजी सातव सर, आदरणीय योगीजी पालोदे सर आणि आपले आजचे बर्थडे बॉय म्हणजेच कारभारी आपले प्रशांतजी सातव सर, या त्रिमूर्तींना मी नमन वंदन करते आणि आपले फाउंडर मेंबर्सनाही नमस्कार करते. तर पुन्हा एकदा आदरणीय प्रशांतजी सातव सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी कविता मोरे पुणे येथून बोलते. सो थँक्यू सो मच सर मला बोलायची संधी दिल्याबद्दल. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच सर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मॅडम. बऱ्याच दिवसानंतर आपला आवाज या मंचावर दुमदुमला आणि तो असाच दुमदुमत राहो या शुभकामना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मित्र हो, वेळेचं आपल्याला भान ठेवावं लागेल. तरीही मला असं वाटतं की अजून 2 नावं आहेत. मी आदरणीय संकल्पक श्रीमान रवी सरांना इन्व्हाइट करण्यापूर्वी जर इंटरनेटमध्ये असेल तर योगेश पाटील जी आहेत, आणि आपले अनिस सर आहेत शेगाववरून, जर असले आपण उपलब्ध तर हँडरेज करू शकता. अन्यथा मग आपल्याला पुढे जावं लागेल. असो, यानंतर मी इन्व्हाइट करतो आपल्या सर्वांचे ग्रेट संकल्पक, पारिवारिक गुरु आदरणीय श्रीमान रवीजी सातव सर. आपण यावे, आपल्या सदिच्छा, आपलं मनोगत व्यक्त करावं. प्लीज वेलकम रवीजी सातव सर. धन्यवाद 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 सर.
आता मराठीमध्ये सगळ्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर मी पण मराठीतच बोलतो आता. सर्वात पहिले ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा आहे. ज्ञानेश्वर माऊली चरणी मराठी चालेल आज. मराठी असलीच पाहिजे आज. येस. सर्वात पहिले ज्ञानोबा माऊलींच्या चरणी नमन करतो. आदरणीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या चरणी नमन करतो. ह्या दोन विभूती अशा आहेत ज्यांच्याशिवाय आज ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी घडतील असंही कल्पना करणं पण शक्य होत नाही. वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेणं हा एक, आणि 21व्या वर्षी सगळ्या जगाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञान देणं, याच्या इतकं दुसरं कार्य जगातल्या कुठल्याही कोणत्याही संतांनी महापुरुषांनी केलेलं नाहीये. आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीला समोर ठेवून असंख्य लोक आपलं आयुष्य जगत आहेत प्रेरणा घेऊन आणि त्याला आदर्श ठेवून. तर त्या ज्ञानोबा माऊलींच्या चरणी नमन करतो. आणि आदरणीय वंदनाजींनी सांगितलं, जर महात्मा ज्योतिबा फुले नसते तर आज त्या काय त्यांच्यासारख्या कोणत्याही महिला कोणत्याच क्षेत्रात पुढे आल्या नसत्या. म्हणून त्यांच्या त्या कार्यालाही सलाम. आणि एवढ्या चांगल्या दिवशी आमचे आदरणीय, आमचे गुरु, आमचे मार्गदर्शक प्रशांत सातव सरांचा जन्मदिवस आहे. म्हणजे सोने पे सुहागा म्हणा किंवा दुधात साखर. तर संपूर्ण पॅनल तर्फे, मी वैयक्तिक माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आदरणीय प्रशांत सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्या उदंड आयुष्यामध्ये त्यांचं आरोग्य नेहमीच चांगलं राहो. आणि त्यांच्या माध्यमातनं, त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या सहयोगानं आणि त्यांच्या मार्गदर्शनात ही विश्वलक्ष्मी खरोखर विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचून विश्वरूप तिचं सगळ्यांना दिसो. कारण मित्रांनो बघा, सुरुवात विश्वलक्ष्मीची जेव्हा करायची ठरली त्यावेळेस मी आणि पालोदे सर दोघांच्या डोक्यात कल्पना आली. पण दोघच म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं काय, वाईट काय, चूक काय, बरोबर काय, ह्या गोष्टीचं आकलन करण्यासाठी किंवा समज येण्यासाठी तिसरा व्यक्ती असणं जरुरी असतो. आणि पहिल्या दिवशीपासनं जसा डोक्यात विचार आला तसा तो विचार आदरणीय प्रशांत सरांसमोर मांडला. त्यांनी त्या गोष्टीला पहिल्या दिवशीपासनं आजपर्यंत जे सहकार्य केलेलं आहे, मी सांगताना मला अभिमानही वाटतो, गर्वही वाटतो की प्रशांत सर शिवाय ही विश्वलक्ष्मीची कल्पना पुढे सरकली नसती. कल्पना एखाद्याच्या डोक्यात येणं सहज शक्य आहे, परंतु त्या कल्पनेला मूर्त स्वरूपापर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही हात लागतात, डोके लागतात, जे काही पाठबळ लागतं, ते पाठबळ प्रशांत सरांच्या माध्यमातून मला आणि आदरणीय पालोदे सरांना लाभलं. मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो. कारण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आपल्यासोबत काही ना काही पूर्वजन्मीचं नातं असतं. त्याच्याशिवाय आपल्या आयुष्यात कोणताही व्यक्ती येऊ शकत नाही. आणि मी खरोखर भाग्यवान समजतो, तुमच्यासारखे सगळे लोक आयुष्यात आलीत, याचा अर्थ हे या जन्मीचं नातं आपलं नक्कीच नाही आहे. याचा अर्थ एक निश्चित आहे की आपले हे नाते जे आहे, हे ऋणानुबंध जे आहेत, हे कित्येक जन्मापासून असतील, म्हणून आपण आज सोबत आहोत. आता कोणी पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो नाही ठेवत तो भाग वेगळा आहे. परंतु मी जेवढा अभ्यास केलेला आहे, जेवढा अध्यात्मामध्ये मी शिकलो आहे, त्याच्यातून मला एक गोष्ट समजते की तुमच्या पूर्वायुष्यामध्ये तुमच्या सोबत असलेल्या माणसांसोबत किंवा व्यक्तींसोबत जे संबंध आहे, ते संबंध तुम्हाला आयुष्यभर नाही, जन्मजन्मांतरीचे असतात आणि ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपानं भेटत असतात. आणि मी खरोच भाग्यवान आहे, तुमच्यासारखे सगळ्यांसारखे लोक मला मिळाले. आणि आदरणीय प्रशांत सर, बऱ्याच लोकांना असं वाटायचं सुरुवातीला
प्रशांत सातव, रवी सातव भाऊ भाऊ असतील, पण मित्रांनो भावाभावामध्ये पण वितुष्ट असतात. आमचं नातं हे भावांच्या पलीकडचं नातं आहे. आमचं नातं हे मित्राच्या पलीकडचं नातं आहे. म्हणजे हक्कानं एखादी गोष्ट जर चुकली असेल आमची, तर आम्हाला रागवण्याचा, आमचे कान पकडण्याचा अधिकार ज्यांना आहे असे प्रशांत सातव सर. आणि खरंच मी माझ्या सद्गुरू माऊलींचे, त्या गजानन महाराजांचे, त्या परमेश्वराचे आभार मानतो की त्यांनी एवढं चांगलं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पाठवलेलं आहे. आणि त्यांच्या गुणांबद्दल जर बोलायला लागलो तर मी अजूनही तासभर बोलू शकेल, एवढा मला विश्वास आहे. बऱ्याच जणांनी त्यांच्याबद्दल बोललेत. एकूण एक गोष्ट सत्य आहे, एकूण एक गोष्ट. त्यांना ज्ञानाचा सागर म्हटलाय कोणी, 100% सत्य आहे. त्यांना शांत, संयमी, सहृदयी, मनमिळाऊ, एक कुशल संघटक, सर्व लोकांना एकत्रित बांधून ठेवणारा, हे जे काही विशेषण लावली आहेत, ज्या काही उपाधी त्यांना दिलेल्या आहेत, प्रत्येक विशेषण, प्रत्येक उपाधी अगदी 100% चपकल त्यांच्या बाबतीत बसते. यात कोणताही वाद नाहीये मित्रांनो. आणि खरंच म्हणजे बरेचदा जेव्हा वैयक्तिक एकट्यात बसून विचार करतो, कारण बघा प्रत्येकाच्या आयुष्यात जी लोक येतात, काही लोक लोकांना हलके घेतात, लाईटली घेतात. माझ्या आयुष्यात मग ते सोशल असो, म्हणजे सामाजिक जीवनात असो, आध्यात्मिक जीवनात असो, शैक्षणिक जीवनात असो, किंवा आपल्या ह्या व्यावसायिक जीवनात असो, जेवढेही लोक माझ्या आयुष्यात आलेली आहेत, त्या प्रत्येकाबद्दल कधी ना कधी एक 10 मिनिटं 5 मिनिटं मी विचार करतो की याचं माझ्या आयुष्यातलं योगदान काय. त्याच्याशिवाय त्या व्यक्तीचं महत्व आपल्या आयुष्यात आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा मी प्रशांत सरांबद्दल विचार करतो मित्रांनो, खरंच खूप मोठं योगदान त्यांचं माझ्या आयुष्यात आहे, पर्सनली माझ्या आयुष्यात पण. आणि व्यावसायिक आयुष्यात तर ते जरी माझ्या नंतर आले असतील एखाद्या बिझनेसमध्ये, तरी पण माझ्यापेक्षा जास्त यश त्यांनी मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे एक मार्गदर्शक, एक गुरु म्हणूनही मी त्यांना माझ्या जीवनात स्थान देतो. तर अशा सगळे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, गुरु, आणि जेवढे काही विशेषण तुम्ही त्यांना लावली आहेत, ते विशेषण परत नाही वापरत मी. त्या सगळ्या विशेषणांचे धनी आदरणीय पालोदे सरांना परत मी आपल्या पूर्ण विश्वलक्ष्मी परिवार, विश्वलक्ष्मी फाउंडेशन तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांची स्वप्न पूर्ण होत, हे तर सगळेच म्हणून राहिले, पण त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या मार्गदर्शनानं, त्यांच्या सहकार्यानं, सहयोगानं आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत आणि आपल्या सगळ्यांची एक विरासत उभी राहो, आणि त्याच्यासाठी माऊली त्यांना उदंड आयुष्य देवोच, ही त्या माऊली चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या शब्दांना विराम देतो मित्रांनो. आदरणीय पालोदे सरांनी मला जो बोलण्याची संधी दिली त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पालोदे सर. आणि मंचावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाला नमन, वंदन, प्रणाम करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय विश्वलक्ष्मी. धन्यवाद, 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 मनपूर्वक धन्यवाद सर. मित्र हो, आरंभ 24 पासून सुरुवात झालेला हा प्रवास आता 2025च्या स्वागतासाठी, आणि 2025 फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आहे. त्याच दृष्टीनं मी आजच्या मेसेज सोबत 10 सेकंदाची व्हिडिओ क्लिप टाकली होती की जाऊ द्या जुने, जाऊ द्या मरणा लागो. हो, गेले असतील, पण 2025 फक्त फक्त आणि फक्त आपला, म्हणजे विश्वलक्ष्मीचा आणि पर्यायानं आपलाच आहे. तर मित्र हो, वेळ भरपूर झालेली आहे. आता मात्र वेळ आहे आपले स्वागत मूर्ती, सत्कार मूर्ती, बर्थडे बॉय, आपले सर्वांचे कर्तव्यदक्ष कारभारी आदरणीय प्रशांतजी सातव सर. जर आजच्या तुमच्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही इंटरनेटमध्ये असाल तर आजही आपले 2 शब्द आमच्यासाठी. प्रशांतजी सातव सर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सरजी. आपण मला आरंभ 2024 विश्वलक्ष्मी
या मंचावर जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर मित्रांनो, आज खरंच मला गैरवरून आलं की खरंच आपण जे काम करतोय ना, तर त्या कामाची पावती काय असते ती. तर सर्वात पहिले ज्यांनी आम्हाला दाता कसा असावा हे शिकवलं असे ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त, तसेच आधुनिक शिक्षणाचे जनक, स्त्रियांना शिक्षित करून स्त्री शक्तीला जागविणारे, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यनिमित्त विनम्र अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, आपण दिलेल्या शुभकामना, आपला आशीर्वाद यांचा मी मनपूर्वक स्वीकार करतो. तसेच आपल्याला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. पॅनलवरती जे आज वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी, तसेच विश्वलक्ष्मी परिवाराच्या पाठीशी राहो अशी सद्गुरूचरणी मी प्रार्थना करतो. तसेच जे लहान असतील, माझे भाऊ असतील, माझे बहिणी असतील, तर त्यांचे प्रेम असे सदैव माझ्या पाठीशी तर असोच, परंतु सर्व विश्वलक्ष्मी जो आमचा परिवार आहे त्यांच्या पाठीशी असो अशी सुद्धा मी प्रार्थना करतो. आणि मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा संदेश देऊ इच्छितो की बघा मित्रांनो, जे काम आपण हाती घेतो ना, तर त्या कामामध्ये जर खरंच आपण निष्ठा ठेवून तन, मन आणि धनाने आपण जर स्वतःला समर्पित केलं तर नक्कीच यश हे आपलेच असणार आहे. परंतु त्याकरता थोडस आपल्याला व्यक्त व्हावं लागेल. जसे आज बरेचसे आपल्या परिवारातील सदस्य व्यक्त झाले मित्रांनो. आणि खरंच जसं आत्मलिंग कातदरे सरांनी सांगितलं की इथं आपल्याला एक संधी आहे. तर ही संधी जी आपल्याला मिळते दोस्तो, हा जो मौका आहे आपल्याला मिळतोय, त्याच्यावरती आपण चौका मारायलाच पाहिजे. कारण बरेचसे लोक असे असतात मित्रांनो की त्यांना बोलावं असं वाटतं, परंतु त्यांना मंच उपलब्ध नाही आहे. परंतु आपण खरंच नशीबवान आहोत की आपल्याला तो मंच मिळालेला आहे. तर त्या मंचाचा आपण फायदा घ्यायलाच पाहिजे. आणि आज मला जे आपण भरभरून शुभेच्छा दिल्या, तर मी खरंच आपला मनपूर्वक ऋणी आहे. आणि माझ्यासोबतच आपण सुद्धा यशाचे शिखर गाठो. विश्वलक्ष्मी मधून सर्वांच्या घरामध्ये BNB रूपी लक्ष्मी, विश्वलक्ष्मी सर्वांच्या घरामध्ये प्रवेश करू, हीच त्या लक्ष्मी मातेची मी प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा आपल्याला दिलेले शुभेच्छा मी स्वीकार करतो आणि आपल्याला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. आणि आपले संकल्पक माननीय रवीजी सातव सर, माननीय योगीजी पालोदे सर यांचे सुद्धा मी धन्यवाद करतो. आणि आपले सर्वांचे सुद्धा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद करतो. आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय विश्वलक्ष्मी, जय जय विश्वलक्ष्मी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. मित्र हो, आजचं सेशन खरोखर खूप छान झालेलं आहे. प्रशांत सरांना सर्वांनी सर्वांनी जे जे या मंचावर आज बोलले त्या प्रत्येकाने, आणि जे बोलले नाहीत तेही मनापासून सरांसोबत आणि विश्वलक्ष्मी परिवारासोबत आहेत. आणि हाच विश्वास, हीच जगण्याची उर्मी, शिकण्याची उर्मी घेऊन आम्ही विश्वलक्ष्मीचे वारकरी बनून परवापासून पुन्हा या दिंडीचा सुरुवात करत आहोत, प्रारंभ करत आहोत. भले आज आपण लाईव्ह नाही, पण पण काय असतं माहितीये का, आपल्याला काय दिसतं, आता दुसऱ्याची चुकी नाहीये, आपल्यासोबत असणारे, असून नसणारे, येणारे, त्यांना माहित नाही की काय आहे. परंतु आपल्याला जे दिसतंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, हा ज्ञान जागर घडवण्यासाठी सुरुवात पुन्हा साई जन्मभूमीपासून करत आहोत. लवकरच आपण प्रत्यक्ष पुन्हा भेटूया आणि पुन्हा दररोज आपल्या टायमावर, आपल्या वेळेवर, आपल्या प्रियजनांसोबत या मंचाला शोभा आणूया. तोपर्यंत आपल्या सर्वांना गोड स्वप्नांसह शुभरात्री. जय हिंद, जय विश्वलक्ष्मी,
जय जय विश्वलक्ष्मी।